आता ब्रेकिंग बातमी आहे पुण्यामधून। पुण्याच्या एकता नगरमध्ये सोसायटीमध्ये पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। पार्किंगमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडालेली आहे। गेल्या वर्षीही अशाच प्रकारे परिसरामध्ये पाणी भरलेलं होतं आणि आता त्याची पुनरावृत्ती झाल्याने संताप व्यक्त करण्यात येतो। पाहतोय की एकता नगर मधल्या या सोसायटीमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि सध्या काका जे आहेत ते आपल्या चिमुकलीला घेऊन या ठिकाणी सोसायटीमध्ये दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की कमरे इतकं पाणी सध्या या सोसायटीच्या बेसमेंटमध्ये आहे, त्यामुळे इथल्या स्थानिकांना सूचना देण्यात आलेल्या होत्या सुरक्षित ठिकाणी पोहोचा। मात्र आपण पाहतोय की काका या चिमुकलीला घेऊन या ठिकाणी बेसमेंटमध्ये पोहोचलेले आहेत। प्रत्येकाचं आपण पाहतोय की ज्यावेळेस पाणी वाढतं त्यावेळेस भीतीचं वातावरण या सगळ्या परिसरामध्ये निर्माण होतं। आम्ही इथे रहिवासी आहोत। आता 25 वर्ष झाला आम्ही इथे राहतो। पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, रहिवाशांची दरवर्षी मागणी आहे की नदीला भिंत घाला, पण ती काय भिंत घातली जात नाही आणि दरवर्षी इलेक्शन येतात, सगळे येतं, लोक फक्त आश्वासन देतात घालू म्हणून। आता ही परिस्थिती बघताना याच्यापेक्षा बिकट परिस्थिती मागच्या वर्षी आली होती। कितवीला आहे तू? नीट हा कितवीला आहे तू मला सांग बा, तुझं नाव सांग आधी। रुही विजय विरकुल। बर, आता कुठे गेली होती तू? वर्ग हाँ क्लासला। बर, आता क्लासवरून आले। क्लासवरून आली, पप्पा घेऊन आले तुला? हा। आता ही पाणी होतं रस्त्यावर, भीती वाटली का? नाही, नाही वाटली? पप्पा घेऊन आले मी तेव्हा? त्या घरी होते। त्या घरी होता? हाँ। कॅमेरा पर्सन नागेश मार्डेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी।